आपण काय सांगणार आहात? नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. ॲक्च्युली ट्रेलर लॉन्चला असं प्रमुख उपस्थिती वगैरे एवढं मला काहीच माहिती नव्हतं. मला राठी साहेब म्हणले होते की प्लीज येऊन जाल का. म्हटलं मी नक्की येऊन जातो. त्यामुळे मी अगदी असा बेसिक आलो आहे. खूप छान पण खूप गोड ट्रेलर आहे. एकदा जोरदार टाळ्या ट्रेलरसाठी व्हायला पाहिजे. सगळ्या निर्मात्यांसाठी एकदा टाळ्या वाजवूया, कारण चित्रपट बनवणं, मी स्वतः एक निर्माता आहे, मी तुम्हाला अत्यंत नम्रपणे पण अत्यंत ठामपणे सांगतो की चित्रपट बनवणं हे शिवधनुष्य पेलण्यासारखं आहे. हे सोपं नाही. अनेक कंगोरे आहेत त्याच्यात, अनेक पैलू आहेत आणि ते सगळे इट्स ॲज मच अ प्रोडक्शन जॉब ॲज इट इज अन HR जॉब. माणसं मॅनेज करण्याचं काम आहे आणि त्यांना खुश ठेवण्याचं काम आहे. इट इज अजिबात सोपं नाही. पण राठी साहेब सातत्याने ते करत आहेत. आमचे मित्र आहेत निलेश सर, आणि निलेश सर आणि त्यांच्या संपूर्ण टीम, प्रत्येकाचं नाव मी इकडे घेत नाही, पण अगरवाल साहेब आहेत, डागा साहेब आहेत, प्राची मॅडम आहेत, तन्वी मॅडम आहेत, निलेश सर आहेत. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन. अभिजित आहेत का? अभिजित, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, कारण यू आर द कॅप्टन ऑफ द शिप. तुमच्या नजरेतनं आम्ही गोष्ट ऐकणार आहोत, पाहणार आहोत. तुमच्या नजरेतनं आम्हाला ही लव्ह स्टोरी खुलत जाणार आहे, उलगडणार आहे. आणि दिग्दर्शकाला सिनेमा सगळ्याच्या आधी दिसतो. लेखक आणि दिग्दर्शक ही दोन माणसं अशी असतात ज्यांना अभिनेता, निर्माता सगळ्यांच्या आधी या दोघांना चित्रपट दिसतो. त्यामुळे लिहिलाय पण तुम्ही. सो मला असं वाटतं की तुम्ही सगळ्यात पहिला माणूस ज्यांनी हा पिक्चर पाहिला आहे. आम्ही 1 ऑगस्टला पाहणार आहोत, पण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि असाच यशस्वी प्रवास होत राहू दे तुमचा. माझा अत्यंत लाडका अभिनेता या चित्रपटात आहे प्रथमेश. मयुरेश आहे, पृथ्वी प्रताप आहेत, ज्ञानदा आहे ना, ज्ञानदा आहे तिकडे, ज्ञानदा आहे. हो. सो खूप गोड कास्ट जमून आली. मी कोणाचं नाव मिस करत असेल तर मला माफ करा. पण सर काय म्हणताय? सो खूप इंटरेस्टिंग लोक आहेत आणि खूप इंटरेस्टिंग फॉर्मॅट वाटतोय. खूप वेळ घेणार नाही. चित्रपट आपण सगळेच बघूया. चित्रपटाचं नाव मुंबई लोकल असलं तरी मी आवर्जून सांगेन की ही प्रेमकथा आहे आणि प्रेमाला शहराचं बंधन नाही. त्यामुळे मुंबई पुण्याच्या पलीकडच्या लोकांनाही हा चित्रपट आवडेल अशी मला खात्री वाटते. त्यामुळे लव्ह स्टोरी जरी मुंबई लोकलमध्ये उलगडत असली तरी प्रत्येक प्रवाशाने हा सिनेमा बघायला पाहिजे. आणि आपण सगळेच कुठला ना कुठला प्रवास करतोय आयुष्यातला. तो चित्रपटाला भरपूर शुभेच्छा देतो. भेटूया सक्सेस पार्टीमध्ये. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच. जसं आत्ता तू सगळ्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत, निलेश सर स्वतः इथे उपस्थित आहेतच. मी त्यांना इथे येण्याची विनंती करते, कारण निर्माता म्हणून खूप मोठी धुरा त्यांनी सांभाळलेली आहे. त्यासोबतच सचिन अग्रवालजी, प्राची राऊत, तन्वी माहेश्वरीजी,